वचन सांगतं, लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. ती बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने लपवून ठेवले. पुढे त्याला लपवून ठेवता येईना म्हणून तिने लवाळ्याचा एक पेटारा करून त्याला डांबरवर आळ चोपडली. त्या पेटाऱ्यात तिने त्या बालकाला घालून नदीकाठच्या लवाळ्यात नेऊन ठेवले आणि त्याचे पुढे काय घडले ते पाहायला त्याची बहीण दूर उभी राहिली. मग फारोची मुलगी नदीवर स्नान करायला आली. तिच्या दासी नदीच्या कडेने चालल्या असता लवाळ्यामध्ये तो पेटारा तिच्या नजरेस पडला. तो आणायला तिने आपल्या एका दासीला सांगितले. तो उडून पाहता तिच्या दृष्टीस ते बालक पडले आणि पाहता तो मुलगा रडत होता. तिला त्याचा कळवळा आला व ती म्हणाली, हे कोणत्यातरी इब्रायचे बालक आहे. तेव्हा त्या बालकाची बहीण फारोच्या मुलीला म्हणाली, आपल्याकरता मुलं झोप पाजण्यासाठी इब्रायतून एखादी गाई बोलवू काय? फारोच्या मुलीने तिला म्हटले, जा बोलव. तेव्हा ती मुलगी जाऊन त्या बालकाच्या आईला घेऊन आली. फारोच्या मुलीने तिला म्हटले, या मुलाला घेऊन जा आणि माझ्याकरता याला दूध पाज, म्हणजे मी तुला हे तर देईन. मग ती स्त्री त्याला घेऊन गेली व दूध पाजू लागली. ते मूल मोठे झाले तेव्हा ती त्याला घेऊन फारोच्या मुलीकडे गेली आणि तो तिचा पुत्र झाला. तिने त्याचे नाव मोशे ठेवले. ती म्हणाली, कारण मी त्याला पाण्यातून बाहेर काढले. पुढे साईडला बसा, लेखक साईडला बसा, पुढे साईडला बसा. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी वचन एक सांगतं की लेवी वंशातला जो एक पुरुष होता त्यांनी लेवीची स्त्री जी आहे ती पत्नी केली. त्यांचा विवाह झाला आणि त्याच्यानंतर त्यांना मुलगा झाला. परंतु आपण जर बघितलं की निर्गमनाचा 15 वचनामध्ये की जो फारो राजा होता त्याने काय केलं होतं माहिती का, की त्या ठिकाणी जे मुलं होते त्या मुलांना मारून टाकायचा आदेश त्यांनी दिला होता. म्हणजे त्या मिस्र देशामध्ये ध्यान देऊन ऐका, खूप महत्त्वाचं आहे. त्या मिस्र देशामध्ये त्यांना एकही मुलगा पाहिजे नव्हता. कारण वचन सांगतं की ज्यावेळेस इस्रायल लोक मिस्र देशामध्ये गुलामगिरीमध्ये होते, ध्यान देऊन ऐका, इस्रायल लोक जेव्हा मिस्र देशामध्ये गुलामगिरीमध्ये होते आणि ते संख्येने काय होते, खूप वाढत चालले होते. फारो राजाला त्याला टेन्शन आलं. टेन्शन अशा गोष्टीचं आलं, तो म्हणला, हे इस्रायली लोक इतके वाढत चालले, हे संख्येने इतके जास्त झाले, हे कधी पण आपल्याला मारून टाकतील आणि हे संख्येने जास्त होतील आणि काय करतील, मिस्र देशावरती हे त्यांचं साम्राज्य चालवतील. प्रेज द लॉर्ड. हो का मारून टाकायला सांगितलं होतं, कारण की इस्रायलचे लोक जे होते ते संख्येने जास्त वाढत चालले होते. म्हणून त्या ठिकाणी असा फरमान काढण्यात आला की जे लहान मुलं आहेत त्यांना मारून टाकायचं. तर या ठिकाणी हे जे 3 महिन्याचं बालक होतं, ते 3 महिन्याचं बालक त्या आईने सांभाळलं. परंतु आता प्रॉब्लेम असा झाला की डबल आवाज येतो ना, हे लोक जर जास्त वाढले तर हे काय करतील, आपल्यावरती वर्चस्व चालवतील आणि या मिस्र देशामध्ये इस्रायल लोकांची काय होईल, संख्या जास्त होईल. हालेलुया. म्हणून या ठिकाणी असा फरमान होता की जे त्या मिस्र देशामध्ये मुलं होणार आहेत नाही का, तर त्यांना मारून टाकायचा जो फरमान होता तो काय दिला होता, या फारो राजाने दिला होता. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला. तर प्रियांनो, पुढे आपलं वचन आहे की बहिणीचं आणि भावाचं हे प्रेम आहे ना. तर या ठिकाणी बघा वचन सांगतं त्या आईने 3 महिने त्या बालकाला सांभाळलं. पण ज्यावेळेस असं आणि जर त्यांना ह्या बालकाचा आवाज आला तर ते जाऊन चेक करत होते की हा मुलगा आहे का मुलगी. मुलगा असेल तर ते मारून टाकत होते. आता कुठल्या आईला असं वाटतं का की आपला मुलगा मेला पाहिजे? म्हणून त्या आईच्या डोक्यामध्ये एक विचार आला. तर तिने काय केलं, वचन सांगतं की तिने एक पिटारा घेतला है ना, आणि त्याच्यामध्ये काय केलं, त्याला डांबर सोडून त्याला काय केलं, त्याला व्यवस्थित केलं आणि खोक्या टाईप बनवून त्या बाळ त्याच्यामध्ये टाकलं. आणि आता बघा, जेव्हा बाळ टाकलं पण प्रियांनो, जी बहीण होती त्या बहिणीचा जीव तिच्या छोट्याशा दादासाठी किती तडपडत असेल. कारण ती बहीण बघत होती, माझा दादा ज्याला मी माझ्या मांडीवरती मी त्याला खेळवलं, माझ्या छोट्याशा दादाला, माझ्या छोट्याशा भावाला मी थोडंसं अंजारलं गोंजारलं, माझ्या भावाला मी ते म्हणतात ना लोरी ऐकवली होती, परंतु तिच्या डोळ्या देखत तिचा तो बारका तानुला भाऊ सोडून तिला जाणार होता. त्या बहिणीला जीवाला कासावीसपणा वाटला. तिला वाटलं आता माझा दादा मला परत कधीच दिसणार नाही. परंतु त्या बहिणीच्या जीवामध्ये एक तळतळ होती की माझ्या आईने जरी याला कुठेतरी फेकलं असेल ना, पण मी माझ्या दादाचा पिछा करणार आणि माझा छोटासा दादा कुठं गेलाय मी त्याला शोधून काढणार.
प्रियांनो, वचन सांगतं ती बहीण जेव्हा त्या नदीमधनं तो पेटारा हळू पुढे चालला होता ना, ती बिचारी बहीण धापा टाकत पळत ती बघत होती की माझ्या छोट्याशा दादाला एखाद्या गिधाडाने एखाद्या घारीने उचलून त्याला घेऊन नाही जावं. त्या बहिणीच्या जीवाला किती दुःख होत असं. तुम्ही डोळ्यासमोर एक चित्र घ्या प्रियांनो, ज्यावेळेस नदी वाहतीये आणि ती बहीण त्या दादासाठी, त्याच्या छोट्याशा दादासाठी ती जोरात त्या कडेने पळती की माझा छोटासा भाऊ कुठं चाललाय. कुठल्या जनावराच्या हातात पडावं नाही, कुठल्या मोठ्या पक्षाच्या हातामध्ये पडावं नाही, जेणेकरून माझ्या छोट्याशा भावाला कुठला तरी पक्षी आकाशात घेऊन जाईल आणि त्याला झाडावर टोच मारून खाऊन जातील, ही तिच्या मनामध्ये भीती होती. प्रिया, त्या बहिणीची त्यावेळेस काय अवस्था झाली असेल विचार करा तुम्ही. ज्या बहिणीने लहानपणी हातात घेतलं, त्याला लोरी सणवली, ज्याला हाताने त्याला मांडीवरती थापडलं असन, झोपवलं असन, पण त्या बहिणीच्या जीवाला एक कळवळा होता की माझा छोटासा दादा आता मला सोडून चाललाय. पण ती आई घरामध्ये बसून ती फक्त रडत असावी त्यावेळेस, कारण ती काहीच करू शकत नव्हती. तिला माहितीये माझ्या डोळ्यात देखत माझ्या लेकराला मारून टाकलेलं मी बघणार नाही, म्हणून तिने सोडून दिलं. पण ही जी बहीण होती, हिचं प्रेम इतकं तिच्या छोट्याशा नन्याशा भावासाठी चाललं होतं, ती पळत त्याच्यापर्यंत गेली. प्रियांनो, जेव्हा ती बहीण पळत असेल ना, ती मनात प्रार्थना पण करत असेल. हालेलुया. ती बहीण मनात प्रार्थना करत असेल की परमेश्वरा, माझा छोटासा भाऊ आहे प्रभू, त्याला सांभाळून ठेव. आणि परमेश्वराने तीच तिची धावपळ, त्या बहिणीचं प्रेम, त्या बहिणीची धावपळ त्या परमेश्वराने बघितली असेल. आणि परमेश्वराने काय केलं बघा प्रियांनो, देवाची प्लॅनिंग कशी असतात. देवाला सगळं माहिती असतं काय होणार आहे. फारोची मुलगी ती राणी, तिला इतकं मोठं स्नानगृह असं आंघोळ करायला राणीला, तो त्या जुन्या काळातला असा मोठा बाथ टब असेल, आपण पिक्चर मध्ये बघतो ना, त्या बाथ टब मध्ये बसणार, ते फेसबी अंगावर घेणार, त्या राणीला पण तसंच असेल ना. परंतु ही परमेश्वराची कृपा असेल, तिच्या डोक्यामध्ये टाकलं असेल, आज तुला नदीवर आंघोळ करायला जायचंय. हालेलुया, हालेलुया. बघा ती राणी काय केलं, इतका मोठा राजमहाल सोडून ती नदीवरती ओपन स्पेस मध्ये ती आंघोळ करायला लागली. का? बिकॉज ऑफ हा आपल्या परमेश्वराचा चमत्कार. हालेलुया. कारण बहीण पळते, परमेश्वरा माझ्या छोट्याशा दादाचं काय होतंय, बहीण पळते. परमेश्वराने बघितलं असेल त्या बहिणीच्या जीवाची तळमळ, बघितली असेल. ती प्रार्थना करत असेल, प्रभू माझा छोटासा दादा माझ्या डोळ्यात देखत नको. आणि प्रियांनो, तिची प्रार्थना त्या परमेश्वराने ऐकली. आणि वचन असं सांगतं की राणी बरोबर तिथं पोहोचली आणि तिला बाळाचा रडायचा आवाज आला. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या पेठारामध्ये बाळ रडून शांत पण बसला असेल, पण बघा ना काय इमॅजिन. थोडक्यात परमेश्वराने एक चिमटा काढला असेल, मोशे बाळा रड, तुझा आता वेळ आलाय राजमहालात जायचा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, ते बाळ जेव्हा ओरडायला लागलं, त्या राणीच्या कानावर आवाज पडला. आणि जेव्हा दासीला बोलवलं की तिला बाहेर काढून आण, पण तीच बहीण मनामधनं म्हणत असेल, बापरे, हिच्याच बापाने फरमान काढलाय ना, फारो राजानेच फरमान काढलं ना मारून टाकायचा. आता काय होतंय. पण जेव्हा तिने त्याला बघितलं ना, तिचं मन बसलं त्या बाळावरती. एवढा सुंदर होता तो. हालेलुया. आता तिला वाटलं असं, तिने बोलली, हे कुठल्या तरी इब्री लोकांचं बाळ दिसतंय, आहे ना. बहिणीचा बिचारीचा जीव आतमध्ये तळमळ होती की माझ्या दादाचं आता काय होईल. आता तर पकडले तर खरं तिने हातामध्ये राणीने, आता काय करते. पण तिला दादासाठी राहवलं नाही. ती पळत जाऊन गेली आणि काय म्हणली, बाळ रडते, मी ह्याच्यासाठी कोणची तरी ताई बोलू का जी हिला दूध पाजल. राणी पण म्हणली असेल, परमेश्वराने डोक्यात टाकले असेल, हा बोलव जा, आहे ना. प्रेज द लॉर्ड. तिने काय केलं, दादासाठी, तिच्या भावासाठी आतोनात प्रेम तिने उतू घातलं आणि ती गेलीच राणीपाशी. तिला रावलत नसेल की मी एक ताई बोलू का इब्र्यामधनं. ती राणी म्हणली असेल, आता आम्ही तर सगळ्या मुली आहेत, पण दूध पाजणारी कोण असेल, तिला घेऊन ये. आणि बघा ना काय चमत्कार. हा, बहिणीची प्रार्थना ऐकली आणि राईट परमेश्वराने त्याच्याच आईला बोलून आणलं. हालेलुया. काय परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. काय चमत्कार आहे बघा ना. जी ताई पळती माझ्या दादाचं काय होणार आहे. परमेश्वर म्हणा, अरे ताई तू पळू नको, मी आहे ना तुझ्या सोबत. आमेन. हालेलुया. वचन सांगतं या पृथ्वीवरचं ते पहिलं बाळ असेल,
ऐका मी काय म्हणते, या पृथ्वीवरचं ते पहिलं बाळ असं आपल्या आईचं दूध पिऊन सुद्धा आईला पगार चालू करून दिलाय. आमेन, हालेलुया. वचन सांगतं ना, ती आई काय म्हणली, सॉरी ती फारोची मुलगी काय म्हणली, की तू माझ्याकरता ह्या बाळाला दूध पाज, मी तुला वेतन देईन. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा प्रियांनो, त्या बहिणीचं जे प्रेम आहे का, कुठली आई अशी आपल्या स्वतःच्या बाळाला दूध पाजणं कोणतरी म्हणून मी तुला पगार देते, आहे का कोणी? आजपर्यंत तर कोणी झालं नाही. पण इतिहासामध्ये आणि जगामध्ये पहिल्यांदा असं झालं, आपल्याच मुलाला दूध पाजायचं पगाराची आई देते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही खुश नाहीत का? आमेन. बघा प्रियांनो, त्या बहिणीचा जो कळवळा होता ना, ते प्रेम, ते तिथं बघितलं ना आपण, कसं आपल्याला दिसून येत आहे की त्या बहिणीचा जो कळवळा होता, बिचारीने शेवटपर्यंत तिच्या छोट्याच्या दादाची साथ नाही सोडली. पण तिचं जे कष्ट होतं ना, कष्ट, त्या कष्टाला बघितलं परमेश्वराने की काय हिचं प्रेम चाललंय. बाप रे, परमेश्वराला पण कळवळा आला असेल. परमेश्वर म्हणला असेल, थांब आता मी सगळी व्यवस्था एकदम व्यवस्थित करतो. त्या आईने त्या लेकराला दूध पाजून पाजून मोठं केलं. शेवटी तीच आई म्हणली, आता बाबा तू जा, तू राजमहेलामध्ये राहिला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि बघा पुढं काय झालं माहिती, जेव्हा हा मोठा झाला, तिथं वाढला, सगळं काय झालं. आणि त्याच्यानंतर वचन सांगतं की त्यांना जेव्हा समजलं ना, मी ह्याच इस्रायली लोकांच्या वंशातला आहे की ज्यांना ही फारोची लोक गुलाम करून चापकाने मारत आहेत. त्याला सहन नाही झालं, माझ्या नातेवाईकांना, माझ्या पूर्वज लोकांना मारतायत. त्याच्याकडनं एक मर्डर झाला. आणि तो मर्डर झाल्यामुळे काय झालं, मोशे परत पळून गेला. आणि तो पळून गेल्यानंतर तो त्याच्या सासऱ्याच्या घरी काय करायला लागला, 40 वर्ष शेरडं मेंढरं सांभाळायला लागला, आहे ना. आणि आता बघा प्रियांनो, ज्यावेळी त्या मोशेला देवाने निवडलं की तू जा इस्रायल मध्ये जाऊन काय कर, माझ्या लोकांना सोडून आण, तरी सुद्धा वचन सांगतं, जी मिरियाम होती ना, मिरियाम हीच त्याची बहीण मिरियाम, जेव्हा इस्रायली लोक निघून आले ना, सगळ्यात पहिलं कोण माहिती का, याच मोशेची बहीण. मस्त गाणे गाती, सगळे इस्रायली लोक परमेश्वराची आराधना करतायत. आणि त्याचीच बहीण काय माहिती का, सगळ्यात टॉपला पुढं कोण, ही मिरियाम. का, माझ्या भावानी या सगळ्या इस्रायली लोकांना सोडून आणले. हालेलुया. हे प्रेम कसलं, भाऊ आणि बहिणीचं. पण आजचं प्रेम, भाऊ बहिणीचं प्रेम, बापरे किती वाटते ऐकल्यावरती. आई बाप मेले की पहिलं लगेच वाटप चालू. दादा मी तुला इज्जती सांगते, 10 एकर जमीन आहे, मला 3 एकर पाहिजे, बाकी मला सांगू नको तू. तुझं काय काम आहे, मी फाशी घेईन तिथं शेतामध्ये जाऊन, पण मला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. लक्ष द्या इथं, असू द्या, हे सैतानी खेळ, टेन्शन घेऊ नका, नंतर आपण त्याला बघूया सैतानाला काय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा, हालेलुया. जर आता सगळ्यांना माहिती आहे ना, मला सांगा किती जणांचे भाऊ कोरोनामध्ये बहिणीला भेटायला आले हो घरी? कुणी म्हणलं का, कुठला भाऊ आला का की ताई मी अख्खं कोरोनाचे पोलीस सगळे चुकून मी तुझ्या घरी हे किराणा माल घेऊन आलोय, घे. हालेलुया. त्या बहिणीने काय केलं एवढ्या पिल्लासाठी, म्हणजे तो दादा तिचा छोटासा भाऊ त्याच्यासाठी किती पळत सुटली बिचारी. आणि वचन पुढं असं पण सांगतं, जेव्हा इस्रायली लोकांना सोडून आणलं, सगळ्यात टॉप लेवलला कोण, हीच बहीण. आणि परमेश्वराची स्तुती आराधना करते जोर जोरामध्ये. तिला काही घेणं देणं नाही, तिला एवढंच माहितीये. ती बोलली पण असं ना, बसले अरे दादा तुला माहिती का, मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो ते, म्हणून तू तिकडे गेलास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. झालं असेल ना बोलणं, पण बायबल मध्ये एवढं डिटेल नाही. आपण तर समजू शकतो, ज्यावेळेस इस्रायल मधनं काढायचं असेल त्यावेळेस ती मिरियाम बोलली असेल, अरे माझ्या भावा, अरे माझ्या दादा, तुला माहिती का, तू एवढूसा होतास, केवढासा होता तू, एवढासा असताना मी पळत तुझ्या मागं आले. ही स्टोरी सगळी सांगितली असेल तिने, है ना. प्रेज द लॉर्ड. तर प्रियांनो, हे मला शिकवायचा नाही. हा म्हणणार तू तुझं बघ, ठीक आहे, मी तुला बोलणार पण नाही. आणि रक्षाबंधन आलं का, भैया मेरे राखी के, प्रभू क्षमा करो, बोलणं गरजेचं आहे. हालेलुया. आहे ना. काय बहिणी, मी शाळेमध्ये होतो, मी शाळेमध्ये असताना मी राखी बांधली का बहिणीकडनं. राखी बांधल्यानंतर माझ्याकडे 10 रुपये होते.
मी 10 तर टाकले, दुसरी लगेच आली मागून. तिला वाटलं मला 10 भेटतील, 10च होते, काय करू. तिने राखी बांधली, ती माझ्याकडे बघत बसली. तिला वाटलं काहीतरी भेटन, मी आपलं का खाली मान घालून काय करणार आता, नाहीच द्यायला तर काय करू. मी नावं नाही ठेवत. मला काय म्हणायचं याच्यात की आपलं फक्त रक्षाबंधन पुरतं प्रेम आहे का हो? मला सांगा ना, आपलं रक्षाबंधन पुरतंच प्रेम पाहिजे का? आपलं प्रेम कसं पाहिजे? सुखात दुःखात सदैव त्या भावाने त्या बहिणीची रक्षा करावी. हालेलुया. सदैव त्या भावाने आपल्या बहिणीची काळजी घ्यावी आणि आपल्या बहिणीने आपल्या भावाची काळजी घ्यावी. पण होतंय काय माहिती, तू माझं ऐकत नाही ना, मी तुझा माझा रिश्ता तुटला तर तुझं तू बघून घे. तुझी मला गरज नाही, ती पण म्हणते तुला शहाणा झाला का, चल निघ. म्हणजे हे आजच्या युगामध्ये चाललेलं आहे. तर हे प्रेम कसं पाहिजे? अतूट पाहिजे, न तुटणारं पाहिजे. जेव्हा मी दारू पित होतो ना, जेव्हा आता नाही तर म्हणतात पास्टर दारू पितो, नाही, जेव्हा माझ्यावरती सैतानी अटॅक होते आणि जेव्हा मी त्या दारूच्या नशेत होतो ना, तर माझीच बहीण म्हणली मम्मीला, मम्मी अगं त्याला सवय लागली. हा बरोबर ना, मम्मी अगं त्याला सवय लागली असेल. पण माझी आई म्हणायची असं नाही होऊ शकत, कारण एका आईलाच माहिती असतं त्याचा मुलगा असा नव्हता पण असा झाला का, बिकॉज ऑफ सैतानाचं स्पिरिट. आणि त्याच बहिणी मग मला काय म्हणतात माहिती आता, अरे माझ्या भावा, माझ्या मुलीसाठी प्रार्थना तरी कर, माझ्या मुलासाठी प्रार्थना तरी कर. मग माझ्या बहिणीची मुलगी, माझी भाची, आम्ही एका लग्नामध्ये बसलो होतो. मला म्हटली मामा तुम्ही चर्च चालवता, मग माझ्यासाठी प्रार्थना करा, मला सरकारी नोकरी लागेल. मी डोळे बंद केले, म्हणलं प्रभू काय यायचं, परमेश्वरांनी सांगितलं सरकारी नोकरी बिकरी का नाही. तिला सांग 2 महिन्यात तू प्रेग्नेंट राहणार आणि तुला मुलगा होणार आहे. ती म्हणली हो मामा ग बसा, आमची प्लॅनिंग आहेत. म्हणलं प्लॅनिंग आहेत, माझा परमेश्वर बराबर प्लॅनिंग तोडतो, हे लक्षात ठेव. तिला लाईटली घेतलं तिने. तू सरकारी नोकरी जाणार नाही, तू सरकारी नोकरी जाणार नाही, माझा परमेश्वर 2 महिन्यामध्ये तुला गर्भ देणार आणि तू मुलाला जन्म देणार. ऍज इट इज 2 महिने पलटले पण नाही, तेवढ्यातच मलाच मम्मीला फोन आला की मामाने जे सांगितलं ते झालं. अरे मामा काय नाही करत, परमेश्वराने सांगितलं. आणि त्यावेळेस मग माझी बहीण म्हणली, मग आता माझी बहीण सगळ्यांना काय सांगते माहितीये, माझा भाऊ प्रार्थना घेतो, तुम्हाला करायचं असेल तर मग तुम्ही त्यांच्याकडे जा, प्रार्थना वगैरे करून घ्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो मला सांगायचं काय, जे भाऊ बहिणीचं प्रेम आहे ना, खरंच जसं बायबलचं वचन सांगतं ना की या मिरियामनी कसं भावाला वाचवलं है ना, त्या परमेश्वराने त्या बहिणीची एक जीवाचा आटापिटा बघितला की माझा भाऊ कसा कुठं त्या नदीने कुठं चाललाय काय माहित नाही, परंतु देवाने ते बघितल्यामुळं तो मोशे तिथं सांभाळला गेला असावा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रिय लोक, ज्या वेळेस त्या स्त्रीमध्ये किती ताकद होती बघा, त्या बहिणीमध्ये. आज सुद्धा ह्या बहिणींमध्ये, ह्या आईंमध्ये इतकी ताकद आहे ना की परमेश्वर स्त्रियांची प्रार्थना लवकर ऐकतो. मला नाही माहिती का ऐकतो, पण ऐकतो मात्र खरंय. कारण स्त्रिया पटकून रडतात हो, आणि आपल्या देवाला कसं वाटतं, अरे लेकरू रडते, पुरुष रडत नाही हो. हा प्रेज द लॉर्ड. कारण आपला देव कसा आहे, मयाळू, कनवाळू आणि कृपाळू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. तर प्रियांनो, जसं आपण बघितलं की या ठिकाणी जे हे प्रेम होतं बहिणीचं आणि भावाचं, हे किती जबरदस्त होतं है ना. थोडंसं आपण ऐकताना थोडंसं इमोशनल झालो की अरे खरंच त्या मिरियामनी कसा त्या नदीच्या कडेकडेने ती पळत गेली. तिने पायात चपला घातल्या नव्हत्या तिथे, बिचारीचं तिलाच माहिती. ती कशी त्या रानामनातनं पळत असन की माझ्या दादाचं काय होते, माझ्या दादाचं काय होते. पण वरनं परमेश्वर बघतोय, टेन्शन घेऊ नको, तुझ्या दादाला मी सुखरूप ठेवणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रत्येक बहिणीने आपल्या भावासाठी, आपला दादा छोटा असो आपला दादा मोठा असो, त्या भावासाठी प्रार्थना करा. त्याला नावं ठेवू नका, कारण सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा आहे. कुणाला फाडावं आणि कुणाला गिळावं तो शोधत. ज्यांनो आज वाईट वाटतं, वाईट का वाटतं माहिती, छोट्या छोट्या मुलींवरती रेप व्हायला लागलेले आहे ना. ती छोटस तानाचं बाळ त्या बदलापूरमध्ये झालं, किती वाईट गोष्ट झाली बघा. त्या माणसाने, जो पण कोणी असेल, त्यांनी जे कृत्य केलं ना, मनुष्य चांगला असतो पण हा सैतान असतो ना, त्यांच्या डोक्यामध्ये विचार घालतो आणि घाणेरडे काम करायला लावतो.
आपण त्या निर्भयाचं पण बघितलं ना, आहे ना, त्या लोकांनी त्या नशेमध्ये त्या गाडीमध्ये तिच्यासोबत बलात्कार केला आणि मारून टाकलं. नंतर ते आरोपी जे होते ना ते स्वतः पस्तावले की आमच्याकडे झालं कसं, आणि जेलमध्ये त्यांनी फाशी घेतली. होतं काय त्याच्यामुळं. आता तो पण कुणाचा तरी भाऊ असेल का नसेल, ती छोटीशी पण कुणाची तरी बहीण असेल, ती तुमची पण बहीण माझी पण बहीण आहे ना. आता त्याला नराधम म्हणून म्हटलं जातंय, है ना. आता त्यांनी ते कृत्य जगित लोकांसमोर ते कृत्य त्यांनी केलंच तसं. म्हणून प्रियानो, आपल्या भावांसाठी बहिणींनो तुम्ही प्रार्थनेमध्ये तत्पर राहा. प्रेज द लॉर्ड. आपल्या पतीसाठी सुद्धा प्रार्थनेमध्ये तत्पर राहा. प्रेज द लॉर्ड. हा सैतान असा चालाक आहे ना, हा कुणाच्या पण डोक्यात काही पण घालतो आणि मोठी घटना करून ठेवतो आणि नंतर पश्चाताप होतो. प्रेज द लॉर्ड. या बहिणींनी एक गोष्ट लक्षात ठेवा, मला पण बहीण आहे, मी पण तिचा भाऊ आहे, तुम्ही माझ्या बहिणी, मी तुमचा भाऊ आहे. पण मी प्रामाणिकपणे परमेश्वराला माहिती आहे की मंदिरात येणाऱ्या प्रत्येक बहिणीसाठी मी घरी रात्री गुडघे टेकून असतो. का की माझ्या बहिणींना प्रभू तू सुखरूप ठेव. माझ्या बहिणींची जे लग्न झालेल्या बहिणी त्यांच्या पतीला तू सुखरूप ठेव. तर प्रियांनो, आपण सगळ्यांनी आजपासून एक निर्णय घ्या की मी माझ्या भावाला, ज्याला भाऊ आहे नाही मला नाही माहिती, पण ज्याला जरी भाऊ नसेल मी पण तुमचा भाऊच आहे ना. हे बसलेले सगळे तुमचे भाऊच आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रामाणिकपणे वागा. ते भावाचं प्रेम दाखवा, ते भावाचं प्रेम दाखवा, ते बहिणीचं प्रेम तुम्ही दाखवा. जसं या मिरियमनी दाखवलं. शेवटपर्यंत त्याच्या भावासोबत होती का नव्हती? बायबलचं वचन सांगतं ना, इस्रायल मधनं सोडेपर्यंत ती नाचत गात स्तुती आराधना करत त्यांच्या सोबत होती. प्रेज द लॉर्ड. अशी बहीण पाहिजे, असा भाऊ पाहिजे. नाही तर फक्त राखीचं ताट आलं, मग भाऊ म्हणतो जाऊ दे आजच्या दिवस हिला माफ करतो, बिचारी आली माझ्याकडे राखी घेऊन. राखी जाऊ दे ताई, हे घे तुला 500 नका ते म्हणलं 500. तर हे आपलं प्रेम जे हे रक्षाबंधन पुरतं नसावं. हे प्रेम हे युगानुयुग असावं. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याचं गुप्त आगमन होत नाही ना, तोपर्यंत प्रत्येक बहिणीने भावासाठी प्रार्थना करावी आणि प्रत्येक भावाने आपल्या बहिणीसाठी प्रार्थना करावी. हालेलुया. माझ्या भाचीने रक्षाबंधन केलं त्याच्या भावाला, तर मी तिला विचारलं तू बाई रक्षाबंधन का करते? मी अपोज नाहीये कुठल्या गोष्टीला, मी विरोध नाही करत आहे. मी फक्त तिला एक विचारलं जस्ट की हे का केलं जातं. मी पण करत होतो, पण माझ्या जर प्रभू येशू ख्रिस्ताने या गोष्टी केल्या नाही तर मी पण करत नाही. पण माझ्या बहिणीला हे मात्र कळलं की जो माझा भाऊ जो दारू पिऊन लोळत होता, पडत होता, है ना, पण आज जर माझा भाऊ देवाची सुवार्ता सांगतोय, सेवा करतोय, तर आमचं प्रेम हे असंच असू दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी फक्त विश्वासू लोकांना सांगतोय, हातामध्ये जर दोरा बांधून जर प्रेम होत असेल ना बहिणी भावेसर, कधीच होत नाही, है ना. ते प्रेम शेवटपर्यंतच पाहिजे, ते प्रेम लास्ट पर्यंतच पाहिजे. हालेलुया. प्रियांनो, प्रार्थनेमध्ये तत्पर राहा, विश्वासाने प्रार्थना करा. तो परमेश्वर प्रत्येक बहिणीची, प्रत्येक भावाची काळजी घेणार आहे. आणि प्रॉपर्टीसाठी तर झटूच नका. मी तर असे पण लग्न बघितले की नाही का, माझा भाऊ नाही आला, त्याला लाज वाटली पाहिजे होतं. स्वतःच्या भाचीचं लग्न आहे, आला नाही, पुढे तोंड काळं करायला गेला. हा मामा होता का नाही आला, तिचं कन्यादान कोण करणार? सॉरी काय है ना, हे कोण करणार? कुठे गेला किंवा मामा? नाही तर मग म्हणणार या बहिणीने मला न सांगता लग्न केलं, मी हिचं तोंड पण बघणार नाही. हिने हिचा कुटाणा केला ना, जाय तिकडच. खरं आहे ना हे, है ना. मी स्वतः बघितलेलं आहे. माझ्या मित्राच्या बहिणीने सुद्धा तेच केलं. तिला घरात हाकलून दिलं, म्हणलं तू आमच्यासाठी मेलीस. आणि पहिलं रक्षाबंधनला तर असे बसायचे, अरे बापरे, हा हा हा. आणि मी पण बसतो की म्हणायचे ए आनंदाचा काय रे, तू काहीच देत नाही. अरे म्हणलं माझ्याकडे नाही, मी देऊ कुठून. आता तो तिचा सख्खा भाऊ, तो द्यायचा 500,000 रुपये, मी आपले द्यायचो 100 रुपये. पण आता रस्त्याने इतक्या बहिणी होत्या, सगळ्यांना पैसे द्यावं लागणार का नाही लागणार? नाही तर बहीण नाराज होईल, बाबा काहीच दिलं नाही भावानी. हा 30ची राखी बांधली, निघून 40 तरी येणं पाहिजे होते. दहाचा फायदा. मी नावं नाही ठेवत आहे ना. मला सांगायचं काय की हे प्रेम हे शेवटपर्यंत असू द्या.
ह्या प्रेमामध्ये कधी फूट पडू देऊ नका. समंजसपणाने वागा, समंजसपणाने चाला. ते बहिणी भावाचं प्रेम आपण बायबल मधलं बघितलं कशा प्रकारचं होतं आहे ना. आणि जे प्रेम जर हे खरं असेल ना बहिणी भावाचं प्रेम, तर तो परमेश्वर पण त्याला काय करतो माहितीये, मदत करतो. एका बहिणीमुळं तो मोशे इतका मोठा सेवक म्हणून निवडला गेला. त्याच बहिणीमुळं तो मोशे परमेश्वराला बघू शकला. हालेलुया. आज ही बहीण जर माझ्यासाठी प्रार्थना करेल, मी पण परमेश्वराला बघायचं नाही बघणार ना, का नाही बघणार. प्रेज द लॉर्ड. तर प्रियांनो, मला या वचनात एवढंच सांगायचंय की जे प्रेम आहे ते शेवटपर्यंत राहू द्या. भावा बहिणीचं प्रेम हे शेवटपर्यंत राहू द्या. जसं या मिरियामने केलं होतं तसंच हे प्रेम शेवटपर्यंत राहू द्या. या वचनाने प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू.